नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात मी धनश्री पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. नमस्कार डॉक्टर. मराठी सृष्टी टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. खरोखर प्रेरणादायी आणि आनंददायी असा प्रवास आहे तुमचा. ऐकताना आम्हाला तो आनंददायी वाटतोय, पण मला माहितीये की किती वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. म्हणजे एकीकडे डॉक्टर ही प्रतिमा सांभाळणं, एकीकडे अभिनयाचा कौशल्य प्रत्येक वेळी दाखवत राहणं. कारण अभिनय क्षेत्रच असं आहे, जसं तुम्ही म्हणालात ना की वडील सांगायचे अळवावरचं पाणी. कारण इथे एक भूमिका उत्तम जमली म्हणजे सगळ्याच भूमिका उत्तम जमतील आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील असं नाही. आणि मग अशामध्ये शंभूराजे हे स्वतःचं स्वप्न साकार करणं आणि त्यातनं राजा शिवछत्रपती सारखी एक मोठ्या बॅनरची मालिका आपण म्हणूया ती मिळणं, तर हे ट्रान्सफॉर्मेशन आहे पूर्णपणे. एक नाटक आणि एक मालिका यातला थोडासा फरक, आणि तुम्ही तो स्वतः कसा अनुभवलात त्याबद्दल सांगा. करिअर वाईज राजा शिवछत्रपती मालिकेला हो म्हणणं हे एक धाडस होतं. आता अनेकांना हसू येतं, पण राजा शिवछत्रपती मालिका जेव्हा मला ऑफर करण्यात आली तेव्हा मी नितीन चंद्रकांत देसाईंना आधी नकार दिला होता की नकार दिला होता. मी त्यांना म्हणालो होतं की आपण मला ही भूमिका ऑफर करताय त्याबद्दल धन्यवाद, पण मला संभाजी महाराज साकारायचे. एक ते पॅशन होतं. म्हणजे माझी एक भावना कायम अशी होती की महाराजांचे आज पुतळे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज थोर होते, त्यांना अनुसरून अनेक संस्थांना त्यांची नावं आहेत, पण छत्रपती संभाजी महाराजांचं जे कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वाला आपण समाज म्हणून न्याय देऊ शकलो नाही, अशी एक खंत माझ्या मनात होती. आणि त्यामुळे त्यावेळी तो नकार होता. पण राजा शिवछत्रपती मालिका स्वीकारणं ही अंधारात उडी मारणं होतं. पण अनेकांनी त्यावेळी मला सांगितलं होतं की तोपर्यंत महाराजांवरची एकही मालिका पूर्णत्वाला गेलेली नव्हती. म्हणजे तुम्ही जर आता मागे वळून पाहिलं तर राजा शिवछत्रपती मालिकेच्या आधी एकही मालिका पूर्णत्वाला गेलेली नव्हती. असं असताना जे मी सांगितलं की एका एनजीओ मध्ये करत असलेली नोकरी, या नोकरीवर मला पाणी सोडावं लागणार होतं. त्यामुळे एका अनिश्चिततेमध्ये उडी घ्यायची होती राजा शिवछत्रपती मालिका घेण्यासाठी. आता राजा शिवछत्रपती मालिका कशा पद्धतीनं हे झाली याविषयी लवकरच शिवगंध नावाचं एक पुस्तक वाचकांच्या भेटीला येते. नितीन आरेकर याचं शब्दांकन करतायत आणि त्यामध्ये हा संपूर्ण प्रवास उलगडून दाखवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. कारण एखाद्या मालिकेच्या संपूर्ण प्रवासावर येत असणारं हे पहिलंच पुस्तक ठरेल. त्यामुळे त्या पुस्तकातून या सगळ्याची आणखी इत्यंभूत माहिती ही नक्कीच प्रेक्षकांना मिळेल. पण कलाकार म्हणून हे नक्कीच एक अंधारात उडी घेणं होतं. आणि खरं पाहिलं तर पूर्णपणे व्यावसायिक कलाकार ही जी सुरुवात होती ही राजा शिवछत्रपती मालिकेपासून झाली. ऐतिहासिक मालिकेचा शिवगंधाचा उल्लेख केलात की हे लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. ऐतिहासिक मालिकेचा इतिहास आम्हाला जिथे वाचता येईल असं हे पुस्तक असेल. अगदी अगदी. पण ही मालिका सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला जसं आधी सल्ला बऱ्याच जणांनी दिलेला की वयाच्या इतक्या लहान वयामध्ये ऐतिहासिक भूमिका स्वीकारणं कधी कधी खूप चॅलेंजिंग असतं आणि कधी कधी खूप धोक्याचं असतं या क्षेत्रात मुख्यत्वे पाहिलं तर. मग तरी सुद्धा शंभूराजांनंतर राजा शिवछत्रपती पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकाच वाटायला आली. भीती नाही वाटली का नंतर ही मालिका करताना की आपली आता इमेज कुठेतरी प्रेक्षकांमध्ये अशीच होत चाललेली आहे आणि मग त्याला तडा देणं गरजेचं आहे की हेच सुरू ठेवणं गरजेचं आहे? हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण ऐतिहासिक मालिकेचा शिक्का बसेल हे अनेकांनी एक धोका बोलून दाखवला होता आणि हे मी वेडेपणा करतोय असं हे होतं. पण वेडा निर्णय तर त्यानंतरचा होता. तर राजा शिवछत्रपती मालिकेने एक ओळख निर्माण करून दिली होती आणि ती ओळख निर्माण करून दिल्यानंतर मी जसं मोहन तोंडवलकरांना शब्द दिला होता त्याप्रमाणे मी राजा शिवछत्रपती मालिका संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी कलावैभवच्या ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा शंभूराजे रिओपन करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर मी 3 वर्ष केवळ शंभूराजे हे नाटक करत होतो. याचे एक फार महत्वाचं कारण मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्ही तत्व आदर्श बोलता, पण जर तुम्ही जगू शकलात तर त्याला एक वेगळा आयाम मिळतो. म्हणजे मोहन तोंडवलकरांनी राजा शिवछत्रपती मालिकेनंतर शंभूराजे बंद होणार मालिकेचं चित्रीकरण सुरू झाल्यानंतर मालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट क्लॉज नुसार यानंतर मोहन काकांनी सांगितलेलं की मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच शंभूराजांच्या भूमिकेत बघता येणार नाही. म्हणजे त्यातही पुन्हा काही दिग्गज नावं होती जी कलावैभवच्या ऑफिसमध्ये येऊन गेली होती. आज करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने मी त्यांची नावं नाही सांगणार, पण ही काही दिग्गज नावं होती आणि ती मोहन काकांना पसंत पडली नाही. त्यामुळे मोहन काकांनी सांगितलं मी नाटक बंद ठेवतो
आणि तेव्हा मी मोहन काकांना शब्द दिला होता, जेव्हा माझं शूटिंग सुरू व्हायचं होतं राजा शिवछत्रपतीमध्ये, तेव्हा मी शब्द दिला होता की आज कॉन्ट्रॅक्टमुळे मला हे नाटक सोडावं लागतंय, पण मी शब्द देतो उद्या ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचेल किंवा अपयशी ठरेल. ज्या दिवशी मी या कॉन्ट्रॅक्ट मधून फ्री होईन त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कलाविभागाच्या ऑफिसमध्ये असेल आणि आपण शंभूराजे नाटक सुरू करू. आणि त्या पद्धतीनं मी शंभूराजे नाटक पुन्हा सुरू केलं. त्यामध्ये एक फार वेगळा प्रयोग आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सहकाराच्या चळवळीचा एक फार आकर्षण युक्त पगडा माझ्या मनावर आहे. आणि त्या पद्धतीनं कोऑपरेटिव्ह बेसिसवर आम्ही शंभूराजे नाटक जवळपास 3 वर्ष चालवलं. म्हणून आज शंभूराजे नाटकाचे जवळपास 550 प्रयोग झाले. म्हणजे यामध्ये सगळे कलाकार हे एका पर्सेंटेज शेअर मध्ये त्याचे भागीदार होते. त्यामुळे त्या नाटकाची जबाबदारी प्रत्येक कलाकारावर होती. आणि त्या नाटकाच्या निर्मितीचा एक भाग माझ्याकडे असल्यामुळे माझ्यावरही त्याचं दडपण नव्हतं. आणि एक सहकाराच्या माध्यमातून आम्ही हा प्रकार सुरू केला होता. तुम्ही जर म्हणालात की इमेज तोडणं, ही गोष्ट मात्र माझ्या डोक्यावर खूप बिंबवली जायला लागली राजा शिवछत्रपती नंतर, की तुला त्या इमेज मधून बाहेर यायला पाहिजे. आणि मी हा खरंच विचार तोपर्यंत केला नव्हता. आणि खूप जणांनी हे सांगितल्यानंतर मला असं वाटलं नाही, आपण या इमेज मधून बाहेर यायला पाहिजे. आणि त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करायला आम्ही सुरुवात केली. म्हणजे ऑन ड्युटी 24 तास हा त्यापैकी एक प्रयोग होता. म्हणजे केदार शिंदेंनी एक खूप मोठा म्हटलं तर डाव माझ्यावर खेळला होता ऑन ड्युटी 24 तास मध्ये. आज जेव्हा काही समीक्षक मला भेटतात तेव्हा समीक्षक मला सांगतात की अत्यंत करिअरच्या योग्य वेळी तू घेतलेला अत्यंत चुकीचा निर्णय म्हणजे तो सिनेमा कर. पण जेव्हा आम्ही सिनेमा केला तेव्हा ती भावना वेगळी होती. केदार सर असतील, संजय जाधव असतील, विजू मामा होते, स्वर्गीय विजू मामा होते, या सगळ्यांना ती भूमिका खूप चांगली जाईल असं वाटलं होतं. एका चांगल्या भावनेनं हा सिनेमा केला होता, पण तो म्हणावा तसा बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही. आणि एक ब्रेक करिअरच्या दृष्टीनं लागला. मग त्यानंतर ओळख नावाची मालिका स्टार प्रवाहावर केली. पण तिचं कौतुक झालं, पण पुन्हा तेवढं यश मिळालं नाही जेवढं राजा शिवछत्रपतीला यश मिळत होतं. आणि एक गोष्ट माझ्या मनात एक तुणगाठ बांधली गेली की जोपर्यंत राजा शिवछत्रपतीच्या तोडीचं किंवा राजा शिवछत्रपती पेक्षा जास्त यशस्वी कलाकार म्हणून माझी कलाकृती येत नाही, तोपर्यंत ही हे संचित, मी त्याला शिक्का कधीच म्हणत नाही, पण हे संचित तुमच्या पाठीशी कायम असणार आहे. तुम्ही जेव्हा त्याला निगेटिव्हली म्हणता तेव्हा तुम्ही त्याला शिक्का म्हणता, तुम्ही पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघाल तर ते संचित होतं ना. हो, ते माझं संचित होतं. म्हणजे राजा शिवछत्रपती मालिकेनंतर जे जे मी अनुभवलं, जे स्टारडम मी अनुभवलं, ते सुदैवानं महाराजांची भूमिका केल्यामुळे असेल, पण मला त्रयस्थपणे पाहता आलं. म्हणजे बेळगावला दसऱ्याच्या दिवशी बेळगावच्या संभाजी महाराज चौकामध्ये 60,000 प्रेक्षक माझ्या समोर आहेत आणि कलेक्टर आणि SP येऊन मला सांगतात की सीमा प्रश्नाविषयी तुमच्याकडून एकही स्टेटमेंट नको, किंवा शिवप्रताप दिनाच्या याच्या वेळी मी सरकारी पाहुणा म्हणून एका दृष्टीनं नजरबंदीत कोयनेच्या गेस्ट हाऊसवर राहतो. हे सगळी स्टारडमची पॉझिटिव्हली जेव्हा मी बघतो तेव्हा ही स्टारडमची गोष्टी होत्या. आणि शंभूराजे नाटकाला जो एक उदंड प्रतिसाद नंतर मिळाला, म्हणजे त्यानंतर मला आठवतंय की जवळपास आम्ही 350-400 शोज जे केले त्याच्यापैकी जवळपास 350 प्रयोग हे कॉन्ट्रॅक्टचे प्रयोग होते. ही नाटकाच्या दृष्टीने, आजच्या नाटकधंद्याच्या दृष्टीने एक असाधारण गोष्ट होती. आणि हे सगळं त्या संचितामुळे शक्य होत होतं. त्यानंतर मग प्रपोजल सारखं नाटक झालं. प्रपोजल एक फार पुन्हा एकदा अप्रिशिएट करण्याचा जो एक विषय होता प्रपोजलचा, पण पुन्हा प्रपोजलची एक मर्यादा लक्षात आली, ती म्हणजे शहरी भागात प्रपोजल नाटकाला जो प्रतिसाद होता तो ग्रामीण भागात नव्हता. ग्रामीण भागात बऱ्यापैकी महाराजांच्या भूमिकेतून लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. आणि त्यावेळी माझ्यासमोर एक फार वेगळी गोष्ट आली, ती म्हणजे महानाट्य. तोपर्यंत महानाट्य म्हणजे जाणता राजा एवढा एकच समज आपल्या सगळ्यांचा होता. आणि त्यावेळी पुण्याचे महेंद्र महाडिक यांनी लिहिले, म्हणजे यांनी दिग्दर्शित केलं असलेलं एक नाटक माझ्या समोर आलं. आणि रवी पटवर्धन, रवी काकांचा एक मोठा वाटा यामध्ये. मी 3दा ही ऑफर नाकारली होती. आणि त्यानंतर पण मला असं म्हणणं होतं की महानाट्यात कलाकाराचा कस लागणारच नाहीये, फक्त रेकॉर्डेड याच्यावर मुवमेंट करायच्या, तर याच्यात मजा नाही, असं माझं एक म्हणणं होतं. पण जेव्हा मी सुरुवात केली या महानाट्याच्या प्रवासाला, आणि त्यानंतर मला असं कळलं की एक प्रचंड पोटेन्शियल असणारी ही गोष्ट आपण आतापर्यंत नाकारली. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं असाल तर महानाट्याच्या माध्यमातून म्हणजे हे मी गर्वानं नाही, पण हे नक्कीच मी अभिमानानं सांगू इच्छितो की मराठी रंगभूमीवरचं सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता मी असेल.
पण महानाट्याच्या माध्यमातून तेवढ्या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागल्या. म्हणजे आज महानाट्यात मी जवळपास 12 एंट्रीज घोड्यावर घेतो. मी संपूर्ण प्रेक्षागृहात घोडा फेकतो. म्हणजे राजा शिवछत्रपती मालिकेच्या वेळी शिकलेली घोडेस्वारी आणि त्यानंतर आलेला एक विश्वास, हा संपूर्ण प्रेक्षागृहामध्ये गँगवेज असतात, त्या गँगवेमध्ये घोडा फेकला जातो. आणि हा घोडा फेकत असताना एक खूप धोका पत्करून मी घोडा टाकत असतो. पण जेव्हा समोर येणारा 25, 30, 40,000 प्रेक्षक हा नजरा खिळवून तुमच्या त्या घोडेस्वारीला आपल्या नजरेत सामावून घेत असतात, तेव्हाचा जो ऍड्रेनलिन रश असतो, तो म्हणजे तुमच्या कित्येक हाऊसफुलच्या पाट्यांपेक्षा मोठा ऍड्रेनलिन रश त्यावेळी तुम्हाला मिळतो. म्हणजे जवळपास त्याचे आतापर्यंत 180-190 प्रयोग झालेले आहेत. आणि मागच्याच वर्षी नागपुरात जेव्हा रेशीमबाग मैदानात याचा प्रयोग झाला, तेव्हा सलग 9 दिवस तब्बल 50,000 प्रेक्षक दररोज याचा अनुभव घेत होते. आता या लॉकडाऊनच्या आधी रोह्यात याचा प्रयोग झाला, अमरावतीमध्ये याचा प्रयोग झाला, परळीमध्ये याचा प्रयोग झाला आणि एक एक आयाम आम्ही बदलत चाललो. म्हणजे आता जगदंब क्रिएशन्स त्या महानाट्याचं आयोजन करतं आणि ते आयोजन करत असताना त्याच्याबरोबर शिवसृष्टी, एक चालती बोलती शिवसृष्टी आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ग्रामीण भागात जे मनोरंजन पोहोचू शकणार आणि त्या अनेक किस्से आहेत. म्हणजे औरंगाबाद, संभाजीनगरमध्ये जेव्हा याचा प्रयोग होतो तेव्हा जोरदार पाऊस आला आणि त्या पावसाच्या वेळी डोक्यावर खुर्च्या घेऊन जवळपास 10,000 प्रेक्षक उभे होते पडत्या पावसात. माझ्याकडे आजही तो फोटो असा माझ्या संग्रही असणारा फोटो आहे. आणि शेवटच्या दिवशी संभाजीनगरमध्ये जवळपास 1.25 लाख लोक या नाटकाचा आनंद घेण्यासाठी आले होते आणि मुंगीला सुद्धा शिरायला ग्राउंडमध्ये जागा नव्हती. म्हणजे हा जो प्रतिसाद आहे हा महानाट्याचा, म्हणजे हा एक वेगळा प्रयोग होता. त्यानंतर आम्ही बंधमुक्त सारखा एक प्रयोग केला, ज्यामध्ये दुसरा अंक हा प्रेक्षकांच्या मतानुसार बदलला जायचा. कलाकार म्हणून नक्कीच एक चॅलेंजिंग होतं. आणि त्यानंतर जे मी म्हणालो की राजा शिवछत्रपती मालिकेच्या तोडीचं किंवा त्यापेक्षा सक्सेसफुल काहीतरी हवं, यासाठी एक विचार सातत्यानं सुरू होता, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर एक कलाकृती करण्याचा. म्हणजे अनेक उंबरठे मी झिजवले असतील. आधी सिनेमाच्या दृष्टीने, म्हणजे नाटकात जो सहकारी तत्वाचा एक सकारात्मक अनुभव होता, त्या पद्धतीने एक प्रपोजल हे आम्ही संपूर्णपणे सहकारी तत्वावर सिनेमा बनवायचा असंही करून झालं होतं. आणि मालिकांच्या बाबतीत मात्र अनेक वाहिन्यांचं असं म्हणणं होतं की संभाजी महाराज हा मालिकेचा विषय असू शकत नाही, त्याला यश मिळणं शक्य नाही. आणि असं असताना सुरुवातीला एका वाहिनीवर हे काम सुरू झालं संभाजी मालिकेचं. 11 दिवस शूटिंग झालं आणि त्यानंतर काही कारणास्तव मला सांगण्यात आलं की आपण ही मालिका करत नाही आहोत. म्हणजे अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ होती. आणि त्यानंतर मी शांतपणे म्हणालो की ठीक आहे, संभाजी महाराजांना एवढ्या अडचणी आल्या, आपल्याला येऊ शकतील. आणि त्यानंतर झी मराठी वाहिनीनं पुढाकार घेतला. पण झी मराठी वाहिनीनं पुढाकार घेतल्यानंतर दिलं जाणारं बजेट आणि असणारी उपलब्धता याची सांगड कुठेही जुळत नव्हती. आणि तेव्हा मी नुकतंच एक घर घेतलं होतं आणि जवळपास 70% आय वॉज थ्रू द डील. आणि त्यानंतर चहा पिता पिता मी अश्विनीला म्हणालो, पत्नीला माझ्या म्हणालो की अडचण आहे, मालिका समोर येते आणि आता पैसे नाही येत मात्र आपल्याला, फायनान्स तर उभाच राहत नाहीये, कारण ऑलमोस्ट नो प्रॉफिट नो लॉस अशी ही मालिका बनणार आहे स्वराज्य रक्षक संभाजी. आणि चहाचा कप संपेपर्यंत आमच्या दोघांचा निर्णय झाला होता. मी जे मगाशी म्हणालो की पती पत्नीमध्ये मैत्रीचं नातं असलं आणि एकमेकांची स्वप्न समजून घेणं असलं तर किती सोपं होतं. आणि चहाचा कप संपेपर्यंत आमचा निर्णय झाला होता. ती म्हणाली, घराची, आपल्याला मोठ्या घराची आत्ता गरज नाहीये, आत्ता डोक्यावर छप्पर नक्कीच आहे, त्यामुळे आपण ते नाही घेतलं तरी चालेल, आधी आपलं स्वप्न पूर्ण करू. आणि चहाचा कप ठेवला आणि मी जाऊन त्यांना सांगितले की ओके, आय वॉन्ट टू क्विट द डील. आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसाठीचा फायनान्स हा सुरू झाला. त्यानंतर आमचे मुकेश शिपूरकर असतील, राहुल तलाटे असतील, प्रफुल्लजी तावरे असतील, या सगळ्या लोकांनी फार मोलाची मदत केली. प्रवीण दादा गायकवाड असतील, या सगळ्यांनी मोलाची मदत केली आणि मग ती मालिका उभी राहिली. पण तो जो शोध सुरू होता राजा शिवछत्रपती मालिकेच्या तोडीचं किंवा त्यापेक्षा पॉप्युलर काहीतरी होईपर्यंत, आणि आज नक्कीच जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा नक्कीच आज प्रेक्षक राजा शिवछत्रपती सोडून आता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेविषयी जास्त भरभरून बोलताना जेव्हा दिसतात, तेव्हा हा शोध कुठेतरी संपायला एक 8 वर्षांचा 9 वर्षांचा कालावधी गेला. पण हा प्रवास फार महत्वाचा होता. या प्रवासात खूप काही शिकता आलं. त्रयस्थपणे जी फेम येते, ती जी फेम जाते, ती पुन्हा येते आणि त्याकडे सगळ्याकडे त्रयस्थ म्हणून बघण्याची एक दृष्टी सुद्धा मिळाली. त्यामुळे हे सगळं असं क्रिसक्रॉस असं हे जात होतं आणि त्रयस्थपणे ते एन्जॉय करतात.
की डोळ्यासमोर एक चित्र असं उभं राहतं, किंवा आपण म्हणूया की समाजाचा गैरसमज असतो की एखादा अभिनेता हा त्या त्या क्षेत्रामध्ये त्याच्या प्रस्थापित झाला की त्याला सगळं सोपं होऊन जातं. म्हणजे त्याचं नाव झालेलं असतं ना, मग त्याला मालिका करायची असेल किंवा चित्रपट, त्याला सहजपणे होकार येतो आणि मग पुढे सगळ्या गोष्टी किती छान, अगदी छान सहजपणे जातात. तसं नाहीये हे क्षेत्र. इथे अडथळे येतात, त्या अडथळ्यांना सामोरं जाऊन जो खरा पुढे जातो तो कलाकार. म्हणजे यामध्ये खरोखर पत्नीचा वाटा आहे की आपण घेतलेलं नवीन घर आहे. कोणाचंही स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर, पण ते स्वप्न बाजूला सारून आज एखादी इतिहासातली मोठी घटना प्रेक्षकांसमोर आणण्याचा जो ध्यास आहे, तो सगळ्यात आधी, ते सगळ्यात आधी मोठं कर्तव्य आहे. आणि मग अर्थातच असं झालं असेल की ज्या ज्या वाहिन्यांनी असं सांगितलं असेल की संभाजी महाराज हा विषय मालिकेसाठी होऊ शकत नाही, तो विषय आज प्रेक्षकांच्या पसंतीचाच नाही, तर फक्त हृदयाशी भिडतोय. आणि हे फार मोठं, म्हणजे हे खरं पदरात पडलेलं दान आहे, असं तुम्हाला वाटत नाही का की हे समाधान खरं आहे? मला वाटतं सगळ्यात मोठं समाधान मला त्याचं एक शिवशंभू भक्त म्हणून जास्त वाटतं, की ज्या एका गोष्टीचा ध्यास म्हणजे जेव्हा मी महाराष्ट्र टाइम्स सन्मान पार्टीमध्ये विश्वास पाटलांकडे धावत गेलो होतो माझी काही ओळख नसताना, आणि तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही जसं पानिपताच्या याच्यावर रणांगण नाटक लिहिलं, पानिपत कादंबरीवर, तसं संभाजी कादंबरीवर लिहा, कारण मला संभाजीराजे साकारायचे, पण मला हे संभाजीराजे पोचवायचे. मला वाटतं की मी ज्या पद्धतीने, जगदंब क्रिएशन्सने ज्या पद्धतीने पोचवले, यापेक्षा अनेक मतमतांतर असू शकतील, पण आज लहान मुलांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती समजू शकले. मला वाटतं बाकी कोणत्याही यशापेक्षा, कोणत्याही या गोष्टींपेक्षा, उद्या ही पोरं मोठी झाल्यानंतर त्यांना कोणी जेव्हा विचारेल, आज जी 5, 6, 10 वर्षांची लेकरं आहेत, ही आणखी 8-10 वर्षांनंतर, 20 वर्षांनंतर जर यांना कोणी विचारलं की स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे काय, तर ही पोरं अभिमानानं सांगतील. आणि हे सांगत असताना त्या पोरांच्या मनात कुठेतरी या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचं एक योगदान असेल. मला वाटतं या सगळ्या ऐहिक किंवा भौतिक यशाच्या व्याख्यांपेक्षा ही एक निरंतर यशाची व्याख्या मला वाटतं फार जास्त मोठी आहे. आणि आपण याचा एक भाग होऊ शकलो, आणि हे नक्कीच माझं एकट्याचं श्रेय नाही, हे माझ्या संपूर्ण टीमचं श्रेय आहे. हे महाराष्ट्रातल्या शिवशंभू भक्तांच्या शिवशंभू भक्तीचं श्रेय आहे. पण या सगळ्या निमित्तानं आपण याचा एक नगभर का होईना भाग होऊ शकलो, याचं समाधान फार मोठं. जाता जाता डॉक्टर, तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न असे विचारायचे, अर्थात थोडंसं राजकारणाशी निगडीत सुद्धा मला चर्चा करायची, पण त्यापूर्वी तुम्ही जसा उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक ठिकाणी, म्हणजे अनेकांनी लेखन केलेलं आहे, किंवा त्यांचा इतिहास हा अगदी आपण शाळेतल्या पाठ्यपुस्तकापासून त्याची सुरुवात होते, म्हणजे हा वाचत आलेला इतिहास आहे. हा, पण मग तसं संभाजी महाराजांचा इतिहास फारसा आपल्या वाचनात येत नाही, किंवा जो असेल तो फारच लिमिटेड असतो. अशा वेळेला एखादी मालिका त्यावर उभी करणं, मग त्यासाठी वेगळा अभ्यास तुम्हाला कसा करावा लागला? यामध्ये फार मोठं श्रेय आमचे लेखक प्रताप गंगावणे यांचं आहे. म्हणजे मी कायम प्रताप सरांना म्हणतो की एखाद्या तलवारीला जशी धार असावी तशी तुमच्या लेखणीला धार चढली होती. आणि मला मी कायम टीमवर कशासाठी म्हणतो की या संपूर्ण टीमने एका ध्येयानं प्रेरित होऊन ही मालिका केली. त्यामध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन, दिग्दर्शक आमचे कार्तिक केंडे असतील, विवेक देशपांडे असतील, कॅमेरामॅन स्वर्गीय निर्मल जानी, नंतर योगेश जानी असतील, आमचे आर्ट डायरेक्टर नितीन कुलकर्णी असतील, या प्रत्येकानं, माझे दोन्ही पार्टनर डॉक्टर घनश्यामराव विलास सावंत असतील, या प्रत्येकानं एकजीव होऊन एक स्वप्न पाहिलं, आणि त्यातून ही गोष्ट शक्य झाली. हा वेगळा अभ्यास म्हणण्यापेक्षा मी पुन्हा त्याच तत्वावर सुरुवात केली होती की जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर नियती तुम्हाला यश देते. आणि त्या पद्धतीने माझ्या संपूर्ण टीमचा एक हेतू शुद्ध होता की आपल्याला आपल्या धाकल्या धनांची कहाणी ही उच्चारवानं जगाला सांगायची, आणि त्या शुद्ध हेतून माझी संपूर्ण टीम झटत होती. मग ते सगळे सहकलाकार आहेत, अगदी स्पॉट बॉय पासून ते निर्मात्यापर्यंतचा प्रत्येक घटक त्या एका ध्येयानं काम करत होतं. त्यामुळे मला वाटतं यश देणं हे नियतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त होतं. आणि यामध्ये झी मराठी वाहिनीचंही फार मोठं योगदान लाभलंय की त्यांनी या सगळ्या मर्यादा समजून घेऊन या काळात अशा विषयाला हात घालून खंबीरपणे पाठीशी राहणं ही फार महत्वाची गोष्ट होती.
सुरुवातीला शंभर म्हणजे अनेक वेगवेगळ्या या क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही करून बघितल्या. निवेदन असो, मालिका असो, चित्रपट असो, नाटक असो. पण जेव्हा अशा महत्वाच्या भूमिका वाट्याला येतात, की ज्या नावानीच प्रेक्षकांमध्ये आपलं नाव होतं, म्हणजे ही प्रतिमा आपण इतिहासातली कदाचित तुमचा चेहरा आठवल्यानंतर मग राजा शिवछत्रपती किंवा स्वराज्य रक्षक संभाजी कसे असतील, हे मी जसं सुरुवातीला म्हणाले, की तुमच्याकडे बघून आम्हाला कळतं. तसं संभाजी महाराजांच्या विचारांचा पगडा म्हणा किंवा त्यांचं एकूणच जे आयुष्य होतं, त्या विचारांचा पगडा तुमच्यावर फार पूर्वीपासून होताच. हा, तो ध्यास होताच, ते प्रेम होतच. आणि मग राजा शिवछत्रपती मालिका करताना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे स्वतःमध्ये संपूर्णपणे वेगळा बदल घडवून आणणं. आणि हे कसं म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्यावर काय या या दोन्ही भूमिकांचा परिणाम होत गेला, कसा चांगला परिणाम होत गेला? मी म्हणतो की मी मुळात कलाकार म्हणून त्रयस्थपणे या दोन्ही भूमिकांकडे पाहतो. म्हणजे जरी आज कोणीही काहीही प्रतिक्रिया दिली तरी मला स्वतःला याची कायम जाणीव असणं महत्वाचं आहे की या दोन व्यक्तिरेखा साकारणारा मी केवळ एक कलाकार आहे. मी फक्त तो आभास निर्माण केलेला आहे. मूळ व्यक्तिरेखांच्या नखाची सर मला नाही. म्हणजे तुम्ही आजही बघत असाल तर मी कोणत्याही मुलाखतीमध्ये मी कधीही गेटअप नसताना महाराजांचा कोणताही डायलॉग मी कधीही लोकाग्रहास्तव म्हणून दाखवत नाही. किंवा मी गेटअप मध्ये कोणत्याही पब्लिक कार्यक्रमातही जाणं 99% वेळा करतो. आजही जेव्हा जेव्हा ही व्यक्तिरेखा करायची असते तेव्हा मी कवड्यांची माळ असेल, जिरेटोप असेल याला प्रणिपात करतो आणि मग त्या गोष्टी परिधान करतो. हे म्हणजे नतमस्तक होणं आहे. म्हणजे मी काय म्हणतो की महाराज साकारत असताना मी महाराजांच्या थोरवीसमोर नतमस्तक होतो आणि संभाजी महाराज साकारत असताना त्यांच्या मावळ्याच्या भूमिकेतून जर मी त्यांच्या काळचा मावळा असेल आणि मला लोकांना सांगायचं असेल माझा राजा कसा होता, माझे दुसरे छत्रपती कसे होते, तर मी त्या तडफेने त्या भूमिकेला भेटतो. इतक्या त्रयस्थपणे मी या गोष्टीकडे पाहतो. पण नक्कीच या गोष्टींचा परिणाम होतो. म्हणजे विशेषतः स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना कलाकार, त्याचबरोबर निर्माता आणि त्याचबरोबर पटकथा या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मी हे करत होतो. म्हणजे अनेकदा मी सेटवरच राहायचो. सेटवर राहून दिवसभर शूटिंग करून रात्री मग त्याचे स्क्रीन प्लेज, जे रफ स्क्रीन प्लेज आहेत ते रफ स्क्रीन प्लेज करायचो. याच्यात अनेक गोष्टी उलगडत गेल्या. मला कायम असं वाटतं की इतिहासाकडे मला या दोन भूमिकांनी तर्कशुद्ध बुद्धीनं बघण्याची एक दृष्टी दिली आणि ही फार महत्वाची आहे. त्या इतिहासाची चिकित्सा म्हणजे शिवशंभू भक्त असताना सुद्धा त्या इतिहासाची चिकित्सा, त्या इतिहासाच्या नेमका प्रेरणा शोधणं हे फार गरजेचं मला वाटतं. आणि म्हणूनच आज जगदंब क्रिएशन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर 3 सिनेमे करणार आहे. शिवप्रताप वाघनख, शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप गरुडचे हे 3 सिनेमे आम्ही करणार आहोत. का तर आम्हाला आणखी मोठ्या पद्धतीनं, आणखी मोठ्या प्रमाणावर महाराजांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जगासमोर आणणं ही मला आजही काळाची गरज वाटते. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजही सांगायला कमी पडलो आहोत. तर ते आता सांगण्याची गरज निर्माण झाली असं मला वाटतं. त्या दृष्टीने सातत्यानं प्रयत्न करायला एक कारण मिळणं. मला वाटतं या दोन व्यक्तिरेखांचे सगळ्यात मोठा प्रभाव हा आहे की तुम्ही इतिहासाकडे त्या दृष्टिकोनातून बघता, तुम्ही व्यक्ती म्हणून तुमच्यामध्ये अनेक बदल त्यातून घडत राहतात. पण मग याच ध्यासानी कुठेतरी राजकारणाशी संबंध आला का? की म्हणजे आता या कलाक्षेत्रातनं तुम्ही तो संदेश देण्याचं एक माध्यम म्हणून कलाक्षेत्र निवडलं किंवा ते प्रेम होतं. पण मग आता राजकारणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा असे चांगले संदेश आणि पुन्हा एकदा असे इतिहास लोकांना आता सांगण्याची गरज आहे. राजकारणाशी संबंध येण्याचं मुख्य कारण काय, असा माझा प्रश्न. नाही, खरं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातलं तुम्ही जर एखाद्या ग्रामीण भागातलं पोरगं पाहिलं तर प्रत्येकाला राजकारणाविषयी प्रचंड कुतूहल आणि प्रचंड औत्सुक्य असते. म्हणजे आजही 3 गोष्टींनी आपलं आयुष्य काय व्यापलेलं असतं. विशेषतः तुम्ही जेव्हा नाक्यावर बसता, जेव्हा तुम्ही कट्ट्यावर बसता, जेव्हा तुम्ही गावाच्या झाडाच्या पारावर बसता, तेव्हा क्रिकेट, राजकारण आणि मनोरंजन या 3 गोष्टी आपल्या कायम चर्चेत असतात. तसं ग्रामीण भागात बालपण गेल्यामुळे असेल, राजकारणाविषयी नक्कीच एक आकर्षण होतं. राजकारणाचं मी काय म्हणतो, हे आनंदाचं गुणोत्तर आहे. मी जर खूप यशस्वी डॉक्टर झालो असतो तर मी रोज समजा 100-200 पेशंट्स हे रोज तपासले असते. मी तेवढ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणला असता. मी कलाकार म्हणून जेव्हा व्यासपीठावर म्हणजे रंगमंचावर काम करतो तेव्हा माझी एक गोष्ट ही 1000, 5000, 10,000 लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकते. पण हा आनंद तात्कालिक आनंद मी देऊ शकतो. आणि जर मी तोच विचार ठेवून विधायक पद्धतीनं राजकारणात एक निर्णय घेतला
तर सारासार विचार बुद्धीनं घेतलेला एक निर्णय हा कोट्यावधी लोकांच्या आयुष्यावर एकाच वेळी परिणाम करू शकतो. सो हे आनंदाचं गुणोत्तर आहे राजकारणात जाणं म्हणजे. राजकारणात जात असताना खरं तर अगदी ठरवून असा निर्णय घेतला असं खरंच काही नाहीये. पण आदरणीय शरद पवार साहेबांविषयी मला एक प्रचंड आकर्षण होतं. मी आधी शिवसेनेत सक्रिय होतो. शिवसेनेत सक्रिय असताना थेट राजकारणात जाण्याचा कधीही विचार नव्हता. आणि आताचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्याशी माझे अत्यंत चांगले संबंध होते. आणि त्यानंतर जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी मला विचारलं, लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी जेव्हा विचारलं, तेव्हा मात्र कलाकार म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून हा एक नक्की विचार होता की 2 पर्याय माझ्याकडे होते. एक पर्याय असा होता की मी नाही म्हणणं आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधीतरी माझ्या नातवंडांशी गप्पा मारत असताना मी सांगणं, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या वेळी शरद पवार नावाचे एक फार मोठे राजकारणी होते, त्यांनी मला विचारलं होतं, मी त्यांना नाही म्हणालो. इथे माझी गोष्ट संपली असती. माझ्याकडे दुसरा पर्याय असा होता की मी ही वाट चोखाळलीच नाही, याचा आयुष्याच्या संध्याकाळी पश्चाताप करत बसण्यापेक्षा मी ही वाट चोखाळून जर बघितली तर हरकत काय आहे. आणि मला वाटतं की कायम माणसाने प्रयोगशील असावं, की बदल हा सृष्टीचा नियम आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा बदल करायला हरकत नाही, तो स्वीकारायला हरकत नाही. या माध्यमातून खरं तर लोकसभा निवडणूक लढवली. मी जेव्हा संसदेची पायरी चढणार होतो तेव्हा आमच्या नेत्या सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मला एक फार महत्वाची गोष्ट सांगितली. आणि ती गोष्ट अशी होती की 130 कोटी भारताच्या लोकसंख्येपैकी फक्त 545 जणांना ही पायरी चढता येते. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांच्या आशीर्वादामुळे, आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे त्या 545 लोकांपैकी मी एक जण होतो, जो कधीही थेट राजकारणात किंवा संसदेची पायरी चढण्याचा विचारही केला नव्हता. पण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा संसदेची पायरी चढू शकतो, हे एक फार मोठं उदाहरण आदरणीय पवार साहेबांमुळे मिळालं. त्यामुळे राजकारणात जात असताना हा नेमका नक्कीच एक विचार होता. आणि या विचाराच्या माध्यमातून एक काम करता येणं, समाजासाठी काम करता येणं, धोरणात्मक बाबींवर काम करता येणं, यात अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणजे गेल्या एका वर्षभरात बघितलं असेल तर संसदेमध्ये अनेकांचं म्हणणं होतं, जेव्हा निवडून आलो त्यानंतर अनेकांनी मला गोविंदजींचं उदाहरण दिलं होतं. काहींनी ही कुचाळकीही करून झाली होती की गोविंदजींच्या बाबतीत जसा अनुभव आला तसाच कदाचित मतदारसंघाला अनुभव येईल. पण गेल्या वर्षभराची जर आपण कारकीर्द बघितली तर देशात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांपैकी मी हे अभिमानानं सांगेन की मी दुसऱ्या क्रमांकाचा खासदार आहे. पहिल्या क्रमांकावर खासदार सन्मान्य सुप्रियाताई सुळे आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर खासदार अमोल कोल्हे आहेत. त्याचबरोबर तब्बल 12 वेळा संसदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मी बोलू शकलो. जे सामाजिक प्रश्न होते त्याविषयी बोलू शकलो. कला क्षेत्राविषयीच्या गोष्टींविषयी सातत्यानं संसदेमध्ये विषय मांडता येतात. त्यामुळे मला वाटतं की हा एक निर्णय आहे, तो बदल जर सकारात्मक पद्धतीने घेतला तर निश्चित ही एक वेगळी वाट चोखाळणं असेल आणि त्या दृष्टीनं राजकारणाचा निर्णय घेतला. आणि प्रत्येक वेळेला घेतलेला निर्णय हा योग्य होता हे तुम्ही दर वेळेला सिद्ध केलेलं आहे. खरंय, म्हणजे राजकारणाचाच उल्लेख झालाय म्हणून सांगायला आवडेल. अगदी ही सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे खासदार त्यामध्ये दुसरा क्रमांक तुमचा आहे. आणि त्यासाठी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा तुमचं कौतुक केलंय. जे विचार तुम्ही संसदेत मांडलेले आहेत त्या विचारांचं कौतुक झालेलं आहे. होय, नक्कीच. यासाठी फार महत्वाचं म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन फार महत्वाचं ठरतं. त्यांच्या एक दृष्टिकोन फार महत्वाचा ठरतो. किंवा मला एक खूप साधी गोष्ट पवार साहेबांनी सांगितली होती की जेव्हा तुम्ही संसदेत बसतात जिथून संपूर्ण देशाची धोरणं कळतात, त्यामुळे तुम्ही दिवसभर बसल्यानंतर तुमचा आयाम सुद्धा, तुमचा विचार करण्याचा आयाम सुद्धा हा फार विस्तारतो, तुमची क्षितिजं फार विस्तारतात. आणि ते मी स्वतः अनुभवतो. छान वाटलं आज तुमच्याशी चर्चा करताना. आणि अनेक वेगवेगळ्या विषयांवर खरं तर ही चर्चा होती. कारण एका फक्त कलाकाराच्या दृष्टीने ही चर्चा नव्हती. समाजामध्ये एक उत्तम नाव असलेलं, राजकारणात एक उत्तम नाव असलेलं, कला क्षेत्रात एक उत्तम नाव असलेलं असं तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. खरोखर तुम्ही एवढा वेळ दिलात आणि अगदी ज्या गोष्टी मनात जपून ठेवलेल्या त्या सगळ्या तितक्याच आनंदाने सांगितल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर नक्की मराठी सृष्टी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मराठी सृष्टी टॉक्स.